सन्मान्य पदाधिकारी, या विभागातील सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक, मतदार बंधू भगिनी, बांधवांनो, तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर भटवाडी आणि विशेषतः हा घाटकोपर सारखा परिसर आणि त्याचा पक्षाशी एक वेगळं आणि आगळं वेगळं नातं आहे. ज्यावेळी कुठचाही संकट आला, कुठची अडीअडचण आली आणि पक्षाच्या बद्दलच्या अनेक काही ज्या गोष्टी आणि भूमिका झाल्या, त्यावेळी नेहमीच घाटकोपरकरांनी साथ देण्याचं काम केलेलं, आणि त्याच्यामध्ये आघाडी जर कोणाची देण्याची काम जर भूमिका घेतली असेल तर ती शाखा क्रमांक 128 ती घेतलेली, हे कोणी नकारू शकणार नाहीये. आणि जे उडाले ते कावळे आणि राहिले ते, ही लढाई ही आता फक्त तुमच्या आपल्या पुरता मर्यादित राहिलेली नाहीये. खरं तर ही लढाई वेगवेगळ्या विषयावरती पण आपल्याला लढता येण्यासारखी आहे. कारण देशामध्ये तुम्ही बघताय की या देशामध्ये फक्त दोनच लोकांचा कल्याण झालेला आहे. एक अडाणी आणि दुसरा जो चारानेचा चूरण विकत होता. ज्याच्या डोक्यावरती ज्यांचा तेल लावल्यानंतर आहे ते केस राहतील की नाही राहतील माहित नाही. माहित आहे ना कोणाबद्दल बोलतोय मी? जो जंतर मंतर मध्ये लंगोट घेऊन पळून गेला आणि नेहमी डोळा मारणारा, त्याचा आज उत्पन्न किंवा त्याच्या कंपनीचा पतंजलीचा टर्नओव्हर हे 30,000 कोटीवरती गेलेला आहे. म्हणजे देशामध्ये जर भलं जर झालं असेल तर या दोन लोकांच्या वरती तिसऱ्याचा भलं झालं नाही. वाढलेली महागाई कमी करू म्हणून सांगणारे आज पिता इराणी कुठे दिसत नाही. आता नवीन जुमला झालेले आहेत की जेवढं काही काळाधन जे आमच्याकडे आता प्राप्त होणार आहेत ते संपूर्ण आम्ही मतदारांना वाटणार आहोत. अहो, एवढं जर वाटायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला आमचं म्हणणं आहे की इलेक्शनच्या बॉन्डच्या माध्यमातून जे कोटीवधी रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत त्याचे अर्धे दिले तरी देखील देश तुमचा स्वागत केल्याशिवाय राहणार नाही किंवा आभार मानल्याशिवाय राहणार नाही. असो, हे तर पैसे नंतर द्या, पण पहिला 15 लाखाचा तर हिसाब द्या. प्रत्येकाच्या खिशामध्ये किंवा खात्यामध्ये 15-15 लाख रुपये मिळतील म्हणून घेऊन जुमला करण्याचं काम केलं. वर्षाला 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याची भूमिका घेतली जाईल म्हणून घेऊन घोषवाक्य केली. परंतु आजही तुम्ही बघता की तरुणांना रोजगार नाही. आहे ते रोजगार जे आपले नेते आदरणीय आदित्यजींनी या राज्यासाठी आणण्याचं काम केलं, या सत्ताधाऱ्यांनी त्यांना विकून देण्याची भूमिका घेतली आणि गुजरातच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फॉक्सकॉन सारखा मोठा उद्योग ज्यामध्ये 1 लाख पेक्षा जास्त लोकांना तरुणांना रोजगार मिळाला असता तो देखील विकण्याचं काम आणि करण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे. आता जर काही लोक जे आहेत त्याचा उल्लेख करतात गद्दारी झाली, पण साहेब माझं तर वेगळंच म्हणणं आहे. ही गद्दारी का आता झालेली नाहीये, ही गद्दारी 2017 पासून आपल्या बरोबर चाललेली आहे. आणि हे मी म्हणत नाही तर याच भागाचे माजी खासदार यांनी परवाच्या दिवशी मुंबई तकच्या चॅनल मध्ये हे स्पष्ट केलं की हो, मला आदेश त्यावेळीचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले होते शिवसेनेच्या बद्दल नाहक बदनामी करण्यासाठी. अहो, जर एवढा जर भ्रष्टाचार झाला असा तुमचा जर त्यावेळी आरोप होता, 2018 पर्यंत तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होता, का नाही चौकशी करण्याची हिंमत झाली? आज कोविडच्या नावाखाली तुम्ही चौकशीचा ससेमेरा लावण्याचं काम महानगरपालिकावरती करतायत, का नाही पिंपरी चिंचवड मध्ये चौकशी लावताय, का नाही पुण्यामध्ये चौकशीचा ससेमेरा होतोय, का नाही ठाण्याची चौकशी होते? या असंख्य गोष्टी सांगण्यासारखे आहेत. पण ज्यांना मिळालं त्यांना मिळालं, जे गेले त्यांना गेले. परंतु आज तमाम महाराष्ट्रातील जनता ही पेटून उठलेली आहे की अशा गद्दारांना आता थयमय करण्याचं काम केलं जाणार नाही. याला कुठच्याही प्रकारे जर रोखायचं असेल तर आगामी लोकसभेमध्ये पूर्ण ताकदीने आम्ही यांच्या विरोधात मतदान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे अभिवचन आता मतदार घेण्याचं काम केलं. जी गेले त्यांची अवस्था तर आता सांगण्याची काही गरजच नाहीये. आपल्यातून जाणारे जी लोक वाघाचे डरकाळी करून गेले, पण आता त्यांचा हंटर तिसराच चालू होतोय. म्हणजे हे दुर्दैवी आहे की या अगोदर तर साहेब काही लोक काहींचा माईक खेचत होते,
आता तर पक्षाची उमेदवारी पण खेचून घेण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या मुलाचा घोषणा देखील तिसऱ्याच पक्षाचा माणूस करतोय. ही जर अवस्था जर एका राज्याची आणि राजकीय पक्षाची जर आणि एक प्रमुख नेतृत्व करण्याची होणारी असेल तर दिशा कुठे चाललेली आहे, कशा प्रकारे चालली. आणि म्हणून ही लढाई ही लोकसभेची मर्यादित नाहीये. ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. आणि निष्ठेने राहणारी जी आपल्या बरोबर जी लोक आहेत त्यांची ही लढाई आहे. आणि म्हणून ही लढाई लढत असताना ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी इतिहासामध्ये तुमची नावं देखील कोरलं जाणार आहेत. की एका बाजूला कोटीवधी रुपयाची निधी होती, निधीच्या विकासाच्या माध्यमातून अनेक कोटीवधी रुपये आपल्याला मिळू शकले असते, पण त्या निधीच्या मागे आम्ही गेलो नाही. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर निष्ठा ठेवून आम्ही तुमच्या बरोबर राहिलो. हे इतिहास पुढच्या काळामध्ये लिहिलं जाणार आहे आणि त्या इतिहासाला तुम्ही आपण सर्वजण साक्षीदार होणार आहात. आणि म्हणून माझी विनंती आहे की ही शोकांतिका आहे की या ईशान्य लोकसभेमध्ये 2.25 लाख गुजराती मतदार आहे, 1 लाख दक्षिण भारतीय आणि इतर असलेला मतदार आहे, 2,70,000 मुस्लिम समाजाचा मतदान आहे, पण 7.25 लाख मराठी मतदार आहे. आणि या 7.25 लाख मराठी मतदारांच्या बरोबर खासदार कधी आलेत का? कधी त्यांनी विचारपूस केली का? या राज्याच्या हिताच्या संबंधित काय बोलण्याचं काम केलं का? या राज्यातून जे उद्योग जे गुजरात झाले होते त्यांची हिंमत तरी होईल का त्यांचा आवाज बंद करण्यासाठी? आणि म्हणून पुढच्या काळामध्ये लोकसभेमध्ये आपल्याला असा लोकप्रतिनिधी पाठवायचा आहे जो तुमचा आपला आवाज बुलंद करण्याचं काम करेल. तुमची आपली भूमिका पक्षप्रमुख उद्धवजींच्या विचाराची भूमिका लोकसभेमध्ये मांडण्याचं काम करेल. आणि तो मांडण्याचं काम संजय दिना पाटील शिवाय पर्याय नाही. हे तमाम मराठी बांधव असलेले मतदार, मुस्लिम असलेले मतदार, आता तर मुस्लिम सोडा, कालपासून मुलुंड मध्ये पण घोषणा सुरू झालेली आहे की बीजेपी हटाओ और मुलुंड बचाओ. याचा अर्थ असा आहे की वारा आता सर्व बाजूनी वाहतोय. आणि म्हणून तुम्ही सर्वजण मिळून आपण सर्वजण या गोष्टीला साक्षीदार होऊया. आदरणीय युवा नेतृत्व आदित्यजी ह्यांना आज आपण गवाही द्यायची आहे की आदित्यजी आपण चिंता करू नका, आपण आमच्याकडे इकडे शाखेला आलात, आपण आम्हाला शुभेच्छा दिल्या, तुमच्या लहानांच्या माध्यमातून तुम्ही आमचे आशीर्वाद घेऊन जा. आणि ताकदीने दोन्ही हात वरती करून आपण आदित्यजींना शपथ देऊया की या वॉर्डातून या भागातून भरघोस मताने आपला हा उमेदवार निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे अभिवचन या निमित्ताने देऊया. आणि एवढंच या निमित्ताने सांगून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तो माईक द्या, तो माईक चालतो. हा येतोय का आवाज? जय महाराष्ट्र. राहू दे आता येतं. हा उत्साह पाहून जो एक मनात सगळ्यांचा राग आहे या केंद्र सरकारच्या विरोधात पाहून मला वाटतं संजय भाऊ प्रचाराची तर गरज नाही. सगळ्यांनी ठरवले की तुम्हाला दिल्लीत पाठवायचंच आहे. पाठवणारच ना, कारण आपला भाऊ दिल्लीत पाहिजे. काय की काही लोक असतात विकास यात्रा, विकसित भारत वगैरे हे सगळे टाइमपास सगळीकडे स्टिकर लावत फिरतात, होर्डिंगवर दिसतात, पण हे कुठेही जनतेच्या मध्ये दिसत नाहीत आणि आपल्या हक्काचे आपण यांना बोलू शकत नाही. आज इथे मोठ्या संख्येने मला महिला दिसत आहेत, खास करून मोठ्या संख्येने महिला दिसत. जरा हात वरती करून सगळ्यांनी जय महाराष्ट्र जोरात आवाज येऊ द्या. हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण आज आपण पाहतोय देशभरात जे काही वातावरण आहे ते बदलाचं वातावरण आहे, परिवर्तनाचं वातावरण आहे. बदलाचं म्हणजे आपण बदला घेत नाहीये, पण केंद्र सरकार बदलणार हे ठरवलेलं आहे. कारण 10 वर्षापूर्वी जे आपण त्यांच्यासोबत प्रचार केला, आपण त्यांच्यासोबत होतोच की मनापासून आपण प्रचार केला. इथे आपले जे कार्यकर्ते आलेले आहेत, तुम्ही पण दिवस रात्र मेहनत केली, प्रचार केला. मला आठवतं मी 24 वर्षाचा होतो, त्यानंतर 2019 मध्ये परत एकदा युती झाली. आपण पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला वाटलं होतं आपला देश कुठे ना कुठेतरी एका चांगल्या मार्गावर जाईल. आपल्याला जे सांगितलं होतं त्यावेळी त्यांचे जे यायचे सगळे मोठे मोठे नेते गुजरातमधून यायचे, दिल्लीमधून यायचे आणि काय सांगायचे आपल्याला
किंमत आपण कमी करू. कशाची? पेट्रोलची, डिझेलची, गॅसची. झाली कमी? आपलीच किंमत कमी करायला लागली ते. महाराष्ट्राचीच किंमत कमी करतायत, पण गॅस, डिझेल, पेट्रोल त्यांचं जीडीपी ज्याला आपण ह्या सोप्या भाषेत बोलतो, ती किंमत जेव्हा 2014ला काय होती? गॅस कितीला होता 2014ला? आता कितीला आहे? पेट्रोल कितीला होतं? तुमचं नाही, पण जे इथे बाईक वगैरे चालवतात कितीला होतं? आता कितीला आहे? डिझेल? सचिन भाऊ, तुम्हाला माहिती आहे गंमत अशी आहे, त्यावेळी जेव्हा आपण निवडणूक लढत होतो तेव्हा भाजपाने आम्हाला सांगितलेलं की आपण अर्थचक्र एवढं मजबूत करायचं आहे की आपला रुपया डॉलरच्या बरोबरीने आला पाहिजे. $1 म्हणजे ₹1 एवढा आपण करणार. जुमला अजून तो खूप, हा छोटा जुमला झाला त्यांचा. आता कितीला आहे रुपया आपल्या डॉलरच्या बरोबरीला? 86, 90ला पोहोचेल. आणि जर ह्यांचं सरकार पुन्हा एकदा बसलं, आपण बसू द्यायचं नाही, पण 100 पार करेल. म्हणजे भाजपा काही 400 पार करत नाही, पण लवकर रुपये 100 पार करणार आहे. हे वातावरण जे आहे हे एवढं बिघडत चाललेलं आहे. आज महिलांचा जो पूर्णपणे एक विश्वास 2014ला भाजपावर होता, त्यांना वाटलं होतं की आमचं सरकार येत आहे, कुठे ना कुठेतरी आमच्या न्याय हक्कांचा ऐकलं जाईल, विचार केला जाईल, आपल्या ज्या गॅसची किंमत असेल, इलेक्ट्रिसिटी बिलची किंमत असेल कमी होईल. कमी तर झालीच नाही, पण महिलांवर अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना देखील मंत्रिमंडळात आता बसवायला लागलेले आहेत. दुर्दैव आपल्या राज्याचं हे आहे. आणि खास करून मी एवढ्यासाठीच सांगतो हे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यानंतर तुम्ही विचार केला पाहिजे. ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत, एक ज्यांच्यावर घाणेरडे आरोप झालेले आहेत, ज्यांना उद्धव साहेबांनी मंत्रिमंडळातून गेट आउट करून काढून टाकलं होतं, गद्दार होता, त्यांना ह्यांनी मंत्रिमंडळात बसवलं. आणि दुसरे असे आहेत ज्यांनी एका महिला खासदाराला एवढ्या घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, पण त्यांना देखील काढण्याचं या मिंदे सरकारने हिंमत केली नाहीये. पलीकडे गुजरातमध्ये जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये देखील बिल्किस बानो नावाची एक बाई होती, आहे ती, तिच्यावर रेप केला गेला. तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या समोर चिरडलं गेलं, मारलं गेलं. आणि हे सगळं करून जे रेपिस्ट होते, जे अत्याचारी होते, त्यांना जेलमध्ये टाकलं. सगळी कायद्याची प्रक्रिया पार पाडून ह्या भाजप सरकारने त्या रेपिस्टना बाहेर काढलं, त्यांची आरती ओवाळली, त्यांच्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. ह्या अशा भाजपावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? आपली शिवसेनेची भूमिका, आपली जी संस्कृती आहे, जे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला शिकवलेलं आहे की बिल्किस बानोचं जातपात धर्म काही असो, त्यांच्यावर ज्यांनी अत्याचार केला त्याला फाशीवरच चढवलं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण पुढे निघालो पाहिजे. पण आज वातावरण असं झालेलं आहे की खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, आणि तेच खोटं इंस्टाग्रामवर पण चालवायचं, तेच खोटं पेपरमध्ये पण दाखवायचं, तेच खोटं पत्रकार परिषद घेऊन पण सांगायचं. आज कुठे ना कुठेतरी आपण पाहतो जेव्हा भाजप हरायला लागतं तेव्हा मग श्रीलंकेला कुठचं बेट 50 वर्षापूर्वी दिलं, मग अमुक व्यक्ती 50 वर्षापूर्वी प्रधानमंत्री झाली पाहिजे होती, की देशाचे पहिले पंतप्रधान हे व्हायला पाहिजे होते. पण आज जे काही चाललेलं आहे ह्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीये. भाजप जेव्हा जेव्हा हरतं, जेव्हा जेव्हा हरायला येतं, तेव्हा भूतकाळात काय झालं असेल, ठीक आहे ना, मान्य, काही कोणी चुका केल्या असतील, ते आहे, लोकांसमोर आहे, म्हणून तर तुम्हाला निवडून दिले. पण 10 वर्षापूर्वी जेव्हा सरकार तुमचं बनत होतं त्यावेळी तुम्ही जर विचारलं असतं की काँग्रेसने 65 वर्षात काय केलं, हे योग्य होतं. पण मधली जी 10 वर्षाची जी तुमची हुकुमशाहीची 10 वर्ष होती, बहुमताची 10 वर्ष होती, कोणी तुम्हाला काही विचारलं तर त्यांच्या घरी ईडी, आयटी, सीबीआय, पोलीस, ज्या काही यंत्रणा त्या तुम्ही पाठवता. आणि आता 75 वर्षानंतर पण बोलता तुम्ही की काँग्रेसने काय केलं. मग मधली 10 वर्ष कोणाची होती? जे जुमल्याचा तुम्ही आता इथून उल्लेख केलात, 10 वर्षापूर्वी मला पण वाटलं होतं की आपण सगळ्यांच्या खात्यात 15-15 लाख रुपये येतील. आलेत का कोणाच्या खात्यात? नाही. पण तुम्हाला सांगतो, ज्यांनी अडाणीची वीज घेतली त्यांच्या घरी बिल येते 15-15 लाखाचं. म्हणजे उद्योगपती पण तुमचा, वीज पण तुमची, पैसे पण आमचे घ्यायचे. हे सगळे जे जुमलेबाज चालू आहे ना, हे भीतीदायक वातावरण आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात बनत चाललेलं आहे. आणि देश ह्याला नाकारणार आहे. तुम्ही आज लिहून घ्या माझं मी जे तुम्हाला सांगतोय ते. हे जे सगळीकडे बोलत चाललेत, कधी कोण बोलतं आम्ही 370 पार करणार, कधी आम्ही कोणी 400 पार करणार. 400 काय, हे 200 पण पार करू शकत नाहीत या देशामध्ये, कारण देश आता चिडलेला आहे. आपला देश संयमी आहे, शांत आहे, सुसंस्कृत आहे,
पण खोटं बोलणारा सहन करत नाही. आणि हे जे केंद्र सरकार आहे ते जेवढं खोटं बोलत चाललेलं आहे, तुम्हाला आज सांगतो मी, हे 220 हे पार करू शकत नाहीत भाजप. कुठून येणार आकडे मला तुम्ही सांगा. कधी कधी, आणि मी तुम्हाला हे मुद्दामून हे सांगतोय कारण आपल्याला कधी कधी वाटतं की अरे मला बदल घडवायचा आहे आदित्य, मला नक्की बदल घडवायचा आहे, मला भाजपा नकोय, पण माझ्या एका मताने काय होणार आहे? एका मताने काय मी केंद्र सरकार पाडू शकतो का? होय, तुम्ही एका मताने केंद्र सरकार पाडू शकता. तुम्हाला उदाहरणं देऊन सांगतो मी, आणि ही उदाहरणं काही भूतकाळातली नाहीत, आता भविष्यातली आहेत, ह्या येत्या निवडणुकीतली आहेत. आज आपण पहा, दक्षिण भारतातून भाजपला दरवाजे बंद केलेले आहेत. कर्नाटकामध्ये जेवढे त्यांचे सीट्स आहेत सगळे हरणार आहेत. तमिळनाडूमध्ये ना एक येते, ना केरळमध्ये येते, ना आंध्रमध्ये येत, ना तेलंगणामध्ये येणार आहे. दक्षिण भारताने भाजपला दरवाजे बंद केलेले आहेत. जे सगळे सर्वे येत आहेत, अंतर्गत सर्वे भाजपचे स्वतःचे असतील किंवा आपल्या प्रेसमधून येत असतील, हेच सांगत आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट मिळणार आहेत लोकसभेच्या. हे आज लिहून घ्या तुम्ही, हे ते सगळे सर्वेमध्ये येत आहे. संजय भाऊ, मी आत्ता मध्ये बुलढाण्याला होतो, यवतमाळला होतो, संभाजीनगरला जाऊन, छत्रपती संभाजीनगरला, सगळीकडे जिथे जिथे मी फिरत आहे तिथे मला हेच सगळे विचारत आहेत की आदित्यजी, आमच्या मतदानाचा दिवस आम्ही वाट पाहत आहोत, कारण ह्या भाजपाने जी आपली वाट लावलेली आहे महाराष्ट्राची, ते चित्र बदलायचं आहे. बिहारमध्ये माझ्याच वर्षाचे तेजस्वी यादव आहेत, त्यांच्यासोबत पण हेच केलं. नितीश कुमारांनी पलटी मारली तिथे, पाठीत खंजीर खुपसला. चांगलं चाललेलं सरकार, तरुणांना तिथे नोकऱ्या मिळत होतं, रोजगार वाढत होता, आरोग्य केंद्र वाढत होती, शिक्षणाची केंद्र, चांगले शाळा येत होत्या. पण हे भाजपला दिसलं नाही. पुन्हा एकदा त्यांनी बघितलं, अरे गुजरातचा फायदा नाही होतोय, बिहारचा फायदा होतोय, हे आपण कसं सहन करायचं? तिकडचं सरकार पाडलं. आणि आता तिथे पहा तुम्ही, तेजस्वी यादवची एक सीट जी होती, कमीत कमी 20 सीट घेऊन पुन्हा एकदा तेजस्वी यादव दिल्लीत जाणार. म्हणजे तिथे पण आपल्याच इंडिया आघाडीचं सरकार बनणार आणि लोकसभेत देखील बनणार. काश्मीरमध्ये आपण पाहताय, आपल्याला कदाचित तिथे वाटतं की 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये काहीतरी बदललं असेल, काश्मीरी पंडित पुन्हा एकदा तिथे जाऊन राहू शकतात. पण अजून एक सुद्धा काश्मीरी पंडित आपल्या राज्यातून तिथे जाऊ शकलेले नाहीयेत. उलट तिकडचे जे काश्मीरी पंडित आहेत अजूनही सरकारला सांगतात, आमची इथून बदली करा, आम्हाला इथून बाहेर जायचं आहे, कारण अतिरेकी आम्हाला मारत आहेत. मग काय नक्की बदललं? तुम्ही ना तिकडच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊ शकत ना. तुम्ही आपल्या मुंबईच्या कसे 6 मतदारसंघ आहेत, तसे काश्मीरमध्ये देखील 6 मतदारसंघ आहेत. प्रत्येक फेजमध्ये एक मतदारसंघ तुम्ही घेतलेला आहे. सांगताय सिक्युरिटी रिझन. काय नक्की तुम्ही मिळवलं? लडाखमध्ये आपण पाहिलं असेल, 370 कलम काढल्यानंतर लडाखला वेगळं राज्य बनवल्यानंतर तिकडचे जे भाजपाचे खासदार आहेत, मोठं भाषण ठोकलं त्यांनी, कौतुक झालं त्यांचं, सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर ते आलं असेल. तेच आता सांगतात मला उमेदवारी देऊ नका, भाजपाकडून काय मी जिंकू शकत नाही. 30 ते 40 हजार लोक लडाखचे हे रस्त्यावर आलेले आहेत. जनरल बक्षी जे आतापर्यंत भाजपसाठी बोलायचे ते आज भाजपा विरोधात बोलत आहेत, कारण ते पण सांगतायत चायना तिथून घुसतंय, पण आपले प्रधानमंत्री चायनाबद्दल एक शब्द बोलायला तयार नाहीयेत. हे असं सगळं वातावरण चाललेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो, जर दिल्लीमध्ये बदल घडणार असेल, झारखंडमध्ये बदल होणार असेल, बिहारमध्ये बदल होणार असेल, तुम्ही मला आज सांगा, तुम्ही महाराष्ट्रातून बदल घडवणार की नाही? आपल्याला घडवायलाच लागेल. ही आपल्या अस्तित्वाची लढाई झालेली आहे आता. ही लढाई काही नुसतं कोण जिंकणार कोण हरणार ह्याची नाहीये. ही लढाई आपण आपल्या भाऊंना दिल्लीत पाठवणार की नाही पाठवणार ह्याची झालेली नाहीये. ही लढाई 4 पक्षांची नाहीये, ही लढाई आपल्या महाराष्ट्राची आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आपल्या राज्यामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जेव्हा भाजप प्रणित मिंदे सरकार बसलं, आपल्याला वाटलं होतं की महाशक्ती त्यांच्या मागे आहे, काहीतरी चांगलं आपल्या राज्यातील रोजगार येतील, उद्योगधंदे येतील. पण तुम्ही मला सांगा, मुंबई आपलं आतापर्यंत ऐतिहासिक एक अर्थकेंद्र होतं. जे काही देशात होईल ते मुंबईतून व्हायचं. मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या मुंबईत आहेत. अनेक वर्ष आपण भारतीय कामगार सेना असेल, स्थानिक लोकाधिकार समिती असेल, यामार्फत आपण जेवढ्या नोकऱ्या राहू शकत होतो, तुम्ही मला सांगा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? आला एक तरी नवा उद्योग? वेदांता फॉक्सकॉनला आम्ही आणत होतो, सुभाष देसाई साहेब आणि मी स्वतः जाऊन डॅव्हसला बोलणी करून आलो होतो. 2022 मध्ये वेदांता फॉक्सकॉन आपल्या राज्यात आला असता. कुठे पाठवलं या सरकारने? कुठे पाठवलं? गुजरातला. रोह्यामध्ये आपण बल्क ड्रग पार्क आणणार होतो. छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो. कुठे पाठवलं हे सगळं त्यांनी? नागपूरमध्ये एअरबस टाटाचा प्लांट आणणार होतो. विमानं आपल्याकडे बनली असती, पण हे देखील पाठवलं त्यांनी गुजरातला. आणि आज मला आठवण येते, कारण मी येताना मॅच बघत होतो. IPL ची मॅच आपल्या वानखेडेमध्ये सुरू आहे. वर्ल्ड कपची फायनल देखील आपल्या मुंबईमध्येच व्हायला पाहिजे होती. कुठे पाठवली त्यांनी? आणि काय झालं पुढे?
माझी भीती ही आहे की जर हे भाजपा पुन्हा आपल्या डोक्यावर बसलं तर सगळ्या मुंबईच्या पाट्या ह्या गुजरातीत लिहिल्या जातील आणि आपलं मंत्रालय देखील हे गुजरातला हलवतील. गुजरातशी माझं वैयक्तिक भांडण काहीच नाहीये. गुजरातचं जे हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे. आसामचं जे हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे. मणिपूरचं तुम्ही सांगता आपल्या ह्या भाजपानी ते काय रशिया आणि युक्रेनचा वॉर थांबवला. पापाने वॉर रुकवा दिया. मणिपूरमध्ये कधी थांबवणार तुम्ही? दंगल चालली होती तिकडचा आपला देश जळत आहे पण तिथे बघायला ह्यांना वेळ नाही. आणि हेच मी सांगत आहे की मणिपूरचं पण हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे. पण माझ्या हक्काचं, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं जे आहे तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं तुम्ही खेचून घेऊ शकत नाही. ही चीड मला दिसत आहे. मी ज्या ज्या आपल्या जिल्ह्यात जात आहे, महाराष्ट्रात ज्या ज्या गावात जात आहे, ज्या ज्या शहरांमध्ये जात आहे, तरुणांच्या डोळ्यात मी ती चीड पाहत आहे. त्यांनी वर्षानुवर्ष अभ्यास केलेला आहे, नोकऱ्यांसाठी भटकत आहेत सगळीकडे. सुशिक्षित तरुण आहे, कमी शिकलेले तरुण आहेत, नॉन स्किलवाले तरुण आहेत. सगळ्यांना वाटतंय कधी ना कधी तरी माझं सरकार मला नोकरी देईल. पण आपलं सरकार बसलंच नाहीये. बसलंय ते दिल्लीचं सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, हे गुजरातचं सरकार आपल्या डोक्यावर बसलंय, मिंदेंचं सरकार आपल्या डोक्यावर बसलंय. आणि मिंदेंची भूमिका तर तुम्हाला माहितीच आहे. मुख्यमंत्री पदासाठी आणि स्वतःला जेलमधून वाचवण्यासाठी गेले टुबुक टुबुक भाजपाकडे. सुरतेला काय पळाले, गुवाहाटीला काय गेले, झाडी डोंगर बिंगर बघून गोव्यात जाऊन टेबलावर नाचले. पण आज तुम्हाला सांगतो परिस्थिती अशी झाली, जे टेबलावर चढून नाचले ना त्यांच्यासाठी त्यांना कोणालाच तिकीट मिळत नाहीयेत. कोणालाच तिकीट मिळत नाहीयेत. तुम्ही पहा ना, तिकीट मिळवायची असतील, आपण ज्यांच्यासाठी लढलो, जेव्हा भाजपसोबत युती होती आपली, उमेदवार बदलला उमेदवार, ही सीट आम्हाला द्या, सीट दिली आपल्याला त्यावेळी. आणि नंतर त्यांनी जो घात करायचा होता तो केलाच आपल्यासोबत. पण आपलं जेव्हा भाजपसोबत होतं तेव्हा आपला आवाज चालायचा त्यावेळी. नंतर त्यांनी 2019 मध्ये पुन्हा एकदा घात केला. पण ह्यांचं काय बोलूच शकत नाहीत कारण केसेस आहेत. आणि भाजपचे इतर जे मित्रपक्ष आहेत, ईडी ITCB आहे, ते सोबत बसवलं ना, तर काय बोलणार मिंदे? आज तुम्ही बघा, त्यांना 9 सीट मिळाल्या होत्या, जाहीर करून टाकल्या, परस्पर जाहीर करून टाकल्या. त्यांना वाटलं उद्धव साहेबांच्या सारखी स्टाईल करतील, घ्या लिहून म्हणून लिहून दिलं त्यांनी. नंतर 9 सीट मधून किती बदलायला लागले त्यांना? 5 उमेदवार बदलायला लागले. म्हणजे एक तर अशा आहेत, एक ताई अशा आहेत ज्यांना आपण 5 वेळा उद्धव साहेबांनी खासदार बनवलं. स्थानिक तिथे भांडण होती तरी उद्धव साहेबांनी सांगितलं नाही ह्यांना खासदार बनवायचं. आज त्यांना तिकीटच मिळत नाहीये. जाऊ दे, काही काही नावं घ्यायची नसतात. पण 5 लोकांना बदलणार असं सगळीकडे वातावरण आहे. म्हणजे भाजपाचं असो किंवा मिंदेंचं असो, ब्रीद वाक्य एकच आहे, ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला आम्ही घात. बरोबर ना? चुकलोय का मी? म्हणजे पहिला घात कोणाचा केला? तर उद्धव साहेबांचा तुम्ही घात केला, विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसलात. सगळ्यात कठीण काळात तुम्ही निघून गेलात तिथे. स्वतःला जेलमध्ये जायचं नव्हतं म्हणून निर्लज्जपणे तुम्ही तिथे गेलात. सरकार तर बनवलं, जे काही करायचं होतं ते केलंच. माझ्या महाराष्ट्राचं वाटोळं केलं तुम्ही. माझ्या मुंबईत तुम्ही भ्रष्टाचार केलात, माझा महाराष्ट्र तुम्ही लुटलात, माझ्या इकडच्या तरुणांना तुम्ही रोजगार देऊ शकला नाहीत. आणि हे सगळं केल्यानंतर जे तुमच्या सोबत आले, तुमच्यावर विश्वास ठेवून आले, तुम्ही जे खोटं बोलत होता, माहिती आहे की तुम्ही खोटारडे आहात तरी तुमच्यावर विश्वास ठेवून आले, त्यांचाच तुम्ही घात करायला निघालात. आज परिस्थिती ही पाहतोय आपण की तुम्हाला आज मी प्रश्न विचारायला आलोय की ज्यांनी त्यांचा घात केलाय ते तुमच्या सोबत तरी येणार आहेत का? आज ह्या मुंबईमध्ये 2 उमेदवार भाजपाने जाहीर केलेले आहेत. हे देखील मुंबई विरोधीच आहेत. जसं मी सांगतोय की मिंदे सरकार तुमचं घात करणार आहे, हे 2 उमेदवार जे आहेत ते देखील मुंबई विरोधी आहेत, महाराष्ट्र विरोधी आहेत, महाराष्ट्र द्वेष्टे आहेत. एक आहेत ते उत्तर मुंबईचे पियुष गोयलजी, 10 वर्ष मंत्री राहिले केंद्र सरकारमध्ये. कधी अर्थ खातं सांभाळलेलं आहे आणि कधी रेल्वेचं खातं सांभाळलेलं आहे. पण तुम्ही मला सांगा, आज आत्ता तरी गुगल केलं तरी तुम्ही मला सांगा, पियुष गोयल साहेबांनी 10 वर्ष मंत्रिमंडळात केंद्राच्या कॅबिनेट मंत्री राहून एकदा तरी मुंबईसाठी काही चांगलं काम केलंय का? एकदा तरी मुंबईचा आवाज उठवलाय का? एकदा तरी मुंबईला काही पैसे देण्याचं, म्हणजे पैसे म्हणजे काय, ब्लॅक मनी आणि इलेक्टोरल बॉन्ड नाही, आपल्या हक्काचा जो फंड आहे तो दिलाय का? नाही दिलाय. आणि आज काय सांगतात माहिती आहे, त्यांनी मध्यंतरीच्या काळात इंटरव्ह्यू दिला. त्यांनी सांगितलं माझं एक स्वप्न आहे, आय हॅव अ ड्रीम टू मेक मुंबई स्लम फ्री. मुंबईला आम्ही झोपडपट्टी मुक्त करू. ठीक आहे, अनेक वर्ष कोण ना कोण प्रयत्न करत आले, अनेक वेगवेगळी सरकारं प्रयत्न करत आलेले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहे आपली, SRA जी आहे ती वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. काही काही ठिकाणी यशस्वी ठरलेली आहे, काही काही ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे, काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सोसायट्या झाल्यात. पण ह्यांचं मनात काय माहिती का भाजपाचं?
स्लम फ्री म्हणजे कसं करायचं? आपली भूमिका काय सगळ्या पक्षांची, की जिथे तुम्ही आहात तिथेच तुम्हाला घर मिळालं पाहिजे, बरोबर ना? कारण आपल्या तिथे स्थानिक पातळीवर रोजगार असतात, नोकऱ्या असतात, तिथून जवळ आपलं काम असतं. काही काही लोकांचे उद्योगधंदे आहेत, मायक्रो इंडस्ट्री आहेत. पण भाजपला जे करायचं आहे ते मुंबईतून प्रत्येक झोपडपट्टी आणि झोपडपट्टीवासी आपले मूळ मुंबईकर मजदूर ज्यांनी तुमच्या विकसित भारतच्या थापांमध्ये जुमल्यांमध्ये त्यांचा देखील मोठा हात आहे विकसित भारत खरोखर करण्याचा. त्या मजदुरांना, त्या झोपडपट्टीवासियांना, त्या मुंबईकरांना त्यांना इथून उचलायचं आहे आणि सरसकट न्यायचं ते वसई विरारमध्ये द्यायचं आहे आणि तिथे त्या मिठा घरांमध्ये घरं बांधून द्यायची. चालणार आहे आपल्याला? आपल्या झोपडपट्ट्या जर इथून हलवल्या आणि नेल्या तिथे वसई विरारला किंवा कुठच्या तरी मिठा घरात वडाळ्याला मुलुंडला तिथे पुढे वसई विरारला चालणार आहे आपल्याला? नाही चालणार आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, आदित्य रश्मी उद्धव ठाकरे म्हणून सांगितलेलं आहे, तुम्ही प्रयत्न करून दाखवाच. तुमच्या ह्या स्वप्नामध्ये मिठाचा खडा मी टाकल्याशिवाय राहणार नाही. स्लम फ्री मला पण करायची आहे, माझं पण स्वप्न आहे. आज सचिन भाऊ माझ्या सोबत आहेत, त्यांना विचारा तुम्ही, वरळीमध्ये ते सोबत काम करतात. अनेक वर्ष त्यांनी आधी माझं तिथे काम केलेलं आहे. बीडीडी चाळ जी आम्ही तिथे योजना चालवत आहोत, त्या बीडीडी चाळीचं काम 25 वर्ष रखडलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केलं. 10,000 परिवार वरळी मतदारसंघात, पुढे नामजोशीला 2,500 आणि वडाळ्यात 2,500. आपण त्यांना घरं देत असताना जागच्या जागी आपण ट्रान्झिट कॅम्प असेल तर ट्रान्झिट कॅम्प किंवा नवीन इमारती त्यांच्या डोळ्यासमोर आणि जिथून आहेत तिथून ते नवीन इमारतीत आपण नेत आहोत. कुठेही त्यांना हलवत नाही आहोत. ह्याला बोलतात हक्काचं घर, ह्याला बोलतात हक्काचं सरकार, ह्याला बोलतात हक्काचा आवाज. पण भाजपाने जो एक अनेक वर्ष जुमला मारला होता, थाप मारली होती की आम्ही प्रत्येकाला 2022 पर्यंत घर देणार, दिलंय कोणाला घर? प्रधानमंत्री आवास योजना आली आपल्या कोणाच्या घरी? नाही आली. तसंच एक थाप अजून मारली होती की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून जाणार. कुठेही उत्पन्न दुप्पट झाले नाही. इलेक्टोरल बॉन्ड दुप्पट झालेत, तिप्पट झालेत, पण हे काही उत्पन्न दुप्पट झालेलं नाहीये. आणि जसे हे पियुष गोयलजी तिथे मुंबई विरोधी आहेत, मुंबई द्रोही आहेत, तसेच इकडचे जे उमेदवार आहेत, काय त्यांचं नाव? कोट्टेच्या नाही आहेत ते, खोटेच्या आहेत, खोटं बोलतात, खोटं बोलणारे आहेत ते. आणि म्हणून त्यांचं मी नामकरण केलेलं आहे, मिहीर खोटेच्या केलेलं आहे त्यांचं नाव. आणि एवढ्यासाठीच आदरपूर्वक केलं त्यांचं नाव, म्हणजे शोभेल तसं केलेलं आहे. मी काय उगाचचं नावं ठेवत नाही कोणाला. पण काय ते भाजपच्या संस्कृतीत वाढलेले आहेत, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं ठरलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी मागच्या वर्षीपासून एक मी त्यांचं खोटं उघडं पाडलं होतं. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा, म्हणजे आपण जेव्हा रस्त्यावर चालतो फुटपाथवरचे पोल बघतो, बॅरिकेड बघतो, रेलिंग बघतो, त्याच्यात मुंबई महानगरपालिकेत ही भाजपची गँग जाऊन 263 कोटीचा घोटाळा करत होती. एकाच कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं तुम्ही 13 गोष्टी लावा, प्रत्येक गोष्टीची किंमत वाढवून दाखवली. जी गोष्ट तुम्हाला मार्केटमध्ये 10 रुपयात मिळेल ह्यांना सांगितलं तुम्ही 20 रुपयात आणा. साधारणपणे 100 कोटीचा फायदा त्या कॉन्ट्रॅक्टरचा करून देत होते. जेव्हा मी तो विषय घेतला, पत्रकार परिषद घेऊन त्यांना एक्सपोज केलं, हेच मिहीर खोटेच्या त्यांनी देखील पत्र लिहिलं की अमुक अमुक ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे, कारवाई करावी, टेंडर रद्द करावं. ठीक आहे. विधानसभेत देखील मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनात त्यांनी उभं राहून सांगितलं, एक तर आमदार म्हणून त्यांनी सांगितलं, ना नगरविकास मंत्री आहेत ना मुंबई महानगरपालिकेत, त्यांनी कुठच्या अधिकारात सांगितलं मला माहित नाही, पण त्यांनी सांगितलं आता हे टेंडर रद्द झालेलं आहे. बोललं चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. तरी देखील मी पाठलाग सोडला नाही, पाठपुरावा सोडला नाही. टेंडर रद्द झालंच नाही आहे. मला आता कळतं की त्या म्युन्सिपल कमिशनरनी चेहल साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे, हे खोटेच्या जे आहेत ते उगाचचं बोलले होते, थोडं वातावरण धुक्याचं करायचं बोलले होते. आता तुम्ही टेंडर आहे ते तुम्ही पुढे जा, मी तुम्हाला पैसे देतो. खोटं बोलले की नाही बोलले? मग नाव मी दिलं ते बरोबर आहे की नाही? काल परवाकडे पण मुलुंडमध्ये खोटं बोलले आहेत ते. तिथे एक विषय असा झालेला आहे की मुलुंडवासियांना भीती आहे की धारावीतले ट्रान्झिट कॅम्प म्हणून सगळे तिथे 40,000 लोक आणणार की काय. एकतर तुम्ही धारावीत खोटं बोलताय, धारावीतून तुम्ही तिथून लोक काढणार, साधारण 1 ते 1.5 लाख लोकांना अपात्र ठरवणार आणि त्या धारावीच्या लोकांना तिथे जागा ती तुम्ही दिली तुमच्या आवडत्या उद्योगपत्यांना आणि इथे देखील मुलुंडची जागा पुढच्या 20 वर्षासाठी दिली तुमच्या आवडत्या उद्योगपत्यांना. शिवसेनेची भूमिका ही स्पष्ट आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की धारावीचा पुनर्विकास झालाच पाहिजे, पण ते होताना तुमच्या उद्योगपत्याचा फायदा नाही तर धारावीच्या वासियांचा फायदा झाला पाहिजे, मुंबईचा फायदा झाला पाहिजे. पण आपण विषय घेतल्यानंतर खोटेच्या बोलायचेच होते. त्यांनी परत खोटं बोलले, आंदोलन केलं. काय नौटंकी करता तुम्ही? सरकार तुमचं केंद्रात, सरकार तुमचं राज्यात, उद्योगपती पण तुमचाच. मग कशासाठी आंदोलन करताय? उचला फोन आणि सांगा की होऊ शकत नाही. पण राजकीय नौटंकी करायची, मतं मिळवायची आणि मग खोटं बोलून जायचं.
आज तुम्ही मला सांगा, ह्या परिसरात देखील गेले 15 वर्ष जसा विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालाय का? इकडचे जे आमदार आहेत, झालाय विकास? नाही झाला. पण आज तुम्हाला सांगतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आपण सगळे महाविकास आघाडी म्हणून आपल्यासोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सगळे मित्र पक्ष आहेत. आपण एकत्र आलेलो आहोत, आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी आलेलो आहोत, आपल्या देशाच्या हितासाठी आलेलो आहोत. इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहे. भाजप जे आपल्या महाराष्ट्रासोबत करत आहे, जो अन्याय आपल्यावर करत आहे, तो स्पष्ट आहे. आणि अशा अन्यायाला तुम्ही मतदान करणार का? स्वतःवर तुम्ही अन्याय लादून घेणार का? अन्याय करणाऱ्याला डोक्यावर बसवणार का? मग येणारी निवडणूक जी आहे त्याच्यात तुम्ही दिल्लीत कोणाला पाठवणार? दिल्लीत कोणाला पाठवणार? आपल्या भाऊला पाठवणार की नाही? आणि जर पाठवायचं झालंच तर तुम्ही मला सांगा, आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? जर आपल्याला महाराष्ट्रातून आणि देशातून अंधकार दूर करायचा असेल तर आपल्याला मशालीलाच मतदान करायला लागेल. हे आज ठरवून आपण निघालो पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सर एक मिनिट, जरा मागे हो, जरा मागे हो. हॅलो हॅलो. या ठिकाणी माननीय आदित्य साहेब, त्याचबरोबर संजय पाटील साहेब आणि आपले दत्ता दळवी साहेब, सुरेश पाटील साहेब, कोरगावकर साहेब यांचा या ठिकाणी आपल्या विभागाच्या वतीने सत्कार होतोय. हुले सर कुठे आहेत? हुले सर, हो हुले सर कुठे आहेत? हुले सर या ठिकाणी आदित्य साहेबांचा सत्कार करतायत. हुले सर, हो जरा माईक बंद करा ना म्युझिक.